मी मिलिंद पस्टे, धर्मवीर विचार संघटना संस्थापक अध्यक्ष. आज 4था दिवस उजाडलाय. मी आमरण उपोषणाला बसलोय. अन्नाचा कणही नाही खाल्लेल. जो या देशाचा पोशिंदा आहे शेतकरी, त्याच्यावर या तालुक्यामध्ये अन्याय चालू आहे. याच्या संदर्भात पहिल्या दिवशीपासून बसलोय. अजूनही कोणता तोडगा निघलेला नाही. तहसीलदारही 3 दिवस ओलांडून गेले तरी आम्हाला चर्चेला बोलावलं नव्हतं. रात्री 8 वाजता बोलवलं. शेकडो महिला होत्या. त्याच्यानंतर 11वीचं ऍडमिशन ऑनलाईन पद्धतीने होतं, ते ऑफलाईन पद्धतीने पाहिजे. ज्या तालुक्यात 9 कॉलेजेस आहेत त्याचे प्राध्यापक पूर्ण इथं आले, शिक्षणाधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला ठोस आश्वासन दिलं. ऑफलाईन पद्धतीने आम्ही पहिला प्राधान्य या तालुक्यातल्या मुलांना देऊ. 4 मागण्यांपैकी किती मागण्या तुमच्या आजपर्यंत मान्य झाल्या? 5 मागण्या होत्या. आपल्या 4 मागण्या मान्य झाल्या. एक 5वी मागणी या तालुक्यामध्ये डोंगरस्ता विजयगड गाव आहे, तिथे 3G स्टोन प्रेशर आहे. त्यांच्याकडे कोणताही 24 तास चालवायचा परवाना नाही, पण तहसीलदार त्यांना पाठीशी घालतात आणि त्यांचा कोणतेही प्रतिनिधी इथं चर्चेसाठी बोलावला नाही तहसीलदाराही. आणि तहसीलदार आम्हाला एक पत्र दिलं का या कोकणामध्ये 24 तास वाहतूक करता येईल, असं आम्हाला एक जिल्हाधिकाऱ्यांकडचं पत्र दिलंय. आम्ही बोलतो या कार्यालयातून तुम्हाला काही एक उत्तर त्याच्यावर देऊ शकत नाही या प्रश्नावर. आम्हाला तालुक्याचे पालक हे सुद्धा बोलले आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलेलं नाही. आम्हाला तहसीलदारांकडून उत्तर पाहिजे का यांच्याजवळ 24 तासचा परवाना आहे का नाही, कोणता असेल GR ते मला दाखवावा. त्यांच्या सही शिकायचं पाहिजे, तरच आंदोलन मागं होईल. नाही तर आंदोलन मागं होणार नाही. आमरण आंदोलन चालू आहे. कालपासून डॉक्टर पण तुमची तब्येत खालावली, पण या शेतकऱ्यांसाठी आदिवासी समाजासाठी मिळून तरी भेट दर्पण मागे हटणार.